खड्ड्यांमुळे मृत्यू, नेमकं जबाबदार कोण? खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई? मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. रस्त्यावरचे खड्डे म्हणजे मृत्यूचा सापळा. जून 2025 ते जुलै 2025 या अवघ्या 2 महिन्यात मुंबई पुण्यासारख्या महानगरात खड्ड्यांमुळे 12 मृत्यूची नोंद झाली. तर 2024 मध्ये रस्ते अपघातात 15,335 जणांचा मृत्यू झाला. त्यात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. टोल भरूनही सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. रस्ते बांधणी करणाऱ्या सगळ्याच यंत्रणा रस्त्याचा दर्जा राखण्याबाबत गेंड्याच्या कातडीच्या बनल्या आहेत का, असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि असं असताना मुंबई उच्च न्यायालयानंच आता पुढाकार घेतलाय. निष्पाप जीवांचे बळी जात असल्यानं सरकारी प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदार यांना जबाबदार ठरवावं लागेल असं म्हणत खड्डे मृत्यूबाबत न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिला. सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा मूलभूत हक्क. रस्त्यांच्या दुरावस्थेला कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार. खड्डे असल्याचं निदर्शनास आल्यास 48 तासात तो खड्डा भरणं बंधनकारक. खड्डे मॅनहोलमुळे मृत्यू झाल्यास वारसांना 6 लाख तर जखमींना 2.5 लाखांपर्यंत भरपाई. रक्कम 6 ते 8 आठवड्यात संबंधितांना देणं बंधनकारक. भरपाईचा निर्णय घेण्यासाठी स्थानिक समित्या स्थापन. खराब रस्त्यांमुळे जे अपघात घडतील ते अपघाताची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असेल व जो मृत्युमुखी पडेल त्याला 6 लाख रुपये नुकसान भरपाई तसेच 50,000 ते 2.5 लाख हे जखमींना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल असे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान हायकोर्टाचा हा आदेश राज्यातील सर्व महापालिका, MMRDC, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्वच यंत्रणांना लागू असणार आहे. त्यामुळे खड्डे मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल पुढे येत असताना हायकोर्टानं घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. मात्र नुकसान भरपाईनं गेलेला जीव परत येणार आहे का? कुटुंबियांना होणाऱ्या मानसिक त्रासाचं काय? खड्डे मृत्यूनंतर वारसांना भरपाई देण्याचे आदेश देऊन न्यायालयानं यंत्रणेला धारेवर धरणं योग्यच, पण खड्डेमुक्त रस्त्यांचं काय? की एका जीवाची अवघी 6 लाख रुपयांची भरपाई करून पुन्हा ही यंत्रणा अशीच निर्ढावलेली राहणार आहे? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.